नमस्कार, मी आहे प्रफुल्ल केदारे. आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज. आजच्या सत्रात आपण एका विशेष अशा व्यक्तीला भेटणार आहोत, ज्यांनी गेली 60 वर्ष 6 दशक ज्या परिवाराने पत्रकारितेच्या माध्यमातून लोकसेवा करण्याचं काम केलेलं आहे. महाराष्ट्राला पत्रकारितेची एकंदरीतच वैभवशाली परंपरा आहे. गोखले आगरकरांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतच्या अनेक विद्वानांनी केवळ या लेखणी आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाज परिवर्तनात मोठी क्रांती घडवलेली आहे. तोच धागा आजही सांभाळणारे फार कमी पत्रकार समाजात उपलब्ध आहेत. त्यापैकी अग्रक्रमाने आणि आवर्जून नाव घ्यावं लागेल ते म्हणजे त्रिवेदी परिवाराचं. त्याच परिवारातील दुसऱ्या पिढीचे शिलेदार आपल्या सोबत आहेत. साप्ताहिक आहुतीचे संपादक गिरीश त्रिवेदी माझ्यासोबत आहेत. गेल्या 6 दशकांचा हा प्रवास कसा होता आणि झालेल्या स्थित्यंतरांमध्ये हा प्रवास कसा टिकवून ठेवला या संदर्भात आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. गिरीजी, सगळ्यात आधी तर खूप खूप अभिनंदन, खूप खूप स्वागत आहे तुमचं. सातत्यानं 6 दशक एखादं वर्तमानपत्र चालवणं आणि हा 60वा वर्धापन दिन आहे, त्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सुरुवातच इथून करूया की आहुतीची ही पहिली ठिणगी कधी पडली, कुठे पडली, कशी पडली आणि का पडली? आपल्या सुरुवातीलाच मी आहुती परिवारातर्फे आणि आहुतीला 6 दशक ज्यांनी उचलून धरलंय त्या सर्व घटकांतर्फे मी आपला आभार मानतो. कारण ही वाटचाल अभिमानास्पद निश्चितच आहे. जरी लोक म्हणत असले की संघर्षमय आहे, संघर्षाशिवाय काही होत नाही. खरी गोष्ट. सोनं सुद्धा ताऊन सुद्धा कोणच द्यावं लागतं. आज आपण बघितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तयार करताना त्यांना किती त्रास झालाय. त्याच्यामुळे त्रास आणि संघर्ष केल्याशिवाय आपल्याला कुठलेच यश मिळत नाही. आज आहुती ह्या साप्ताहिकीची मुहूर्तमेढ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव त्रिवेदी आणि मनोरमा त्रिवेदी यांनी केली. नंदुरबारच्या बाल हुतात्मा शिरीष कुमार यांच्या चळवळीत यांनी सहभाग घेतला होता आणि त्या गोळीबारामध्ये सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने वाचले वसंतराव. मग त्यांनी पुढचं आयुष्य समाजाय इदम नम या हेतूने समाजासाठी बोनस म्हणून वापरायचं, खरंच या ध्येयाने काम चालू केलं. महाराष्ट्र हरिजन सेवक संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी काम केलं आणि ते काम यशस्वी करताना त्यांची अंबरनाथमध्ये बदली झाली आणि अंबरनाथमध्ये वांद्रापाडा हा जो विभाग आहे, टकारी कैकाडी समाज जो आहे, सेटलमेंट एरिया ज्याला म्हटलं जातं, त्या समाजाला सुधारण्यासाठी वडिलांना इकडे पाठवलं गेलं. मनोरमा त्रिवेदी आणि वसंत त्रिवेदी इकडे आले. हरिजन सेवक संघाची अंबरनाथमध्ये शाखा सुरू केली, तिथे शाळा सुरू केली आणि आई तिथे बालवाडी शिक्षिका होते आणि वडील प्रचारक होते. तिथून ती आम्ही सुरुवात केली. ते काम करत असताना सुद्धा वडील 1950 पासून म्हणा पत्रकारिता करत होते. धुळ्याला पडसाद म्हणा तिकडे जी वर्तमानपत्र होती धुळ्याची, नंदुरबारची, तिकडे त्यांनी पत्रकारिता केली. इकडे आल्यानंतर त्यांनी नवाकाळ नवशक्ती सारख्या मोठ्या दैनिकांमध्ये पण काम केलं. पण त्यांना लिहिण्याची आणि सामाजिक जे चळवळी होतात, जे उपक्रम होतात, त्याच्या बातम्या मोठ्या वर्तमानपत्रामध्ये यायला पाहिजे म्हणून त्यांची धडपड असायची. अच्छा. पण मोठ्या वर्तमानपत्रामध्ये इकडच्या स्थानिक वर्तमानपत्रात दखल घेतली जात नसायची. छोट्या कार्यक्रमांची, उपक्रमांची दखल नाही घेतली जात. कारण मेहनत करून सुद्धा जेव्हा पत्रकार फील्डवरती काम करतो आणि त्याची बातमी जर मुंबईला लागली ना तर त्याची यातना काय आहे हे आजच्या सुद्धा सगळ्या पत्रकारांना त्याची जाणीव आहे. आणि ती तळमळ बघून त्यावेळेचे वडिलांचे जे सहकारी होते, शांताराम नाईक असतील, कल्याणचे पै शेठ असतील, असे जे आहेत, बाळकृष्ण भट होते, जगदीश दामले होते, त्यांनी वडिलांना सांगितलं की तुम्ही एखादं वर्तमानपत्र सुरू करा. मग ते 11 जून 1966 महाराष्ट्र मौली पूज्य साने गुरुजी यांची पुण्यतिथीच्या मुहूर्तावरती आहुतीचं पाक्षिक सुरू केलं. अच्छा. पण पाक्षिकाला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला कारण त्यावेळेस ठाणे जिल्ह्यामध्ये वर्तमानपत्र फार कमी होती. खरी गोष्ट. ठाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आहुती जायचं. मग अवघ्या 6 महिन्याच्या आधी ते साप्ताहिक करावं लागलं आणि साप्ताहिकाला संपूर्ण ठाणे जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळायला लागला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये तुमचे जे वडील बंधू होते त्यांनी ही धुरा सांभाळली, ते सामनाशी कनेक्टेड होते, तर ती पार्श्वभूमी, त्यांचा प्रवास आणि त्याच्यानंतर खांदीपालट झाल्यानंतर तुम्ही ती धुरा हातात घेतलीये, त्या प्रवासावर कसं? त्याच्यात आपला प्रश्न बरोबर आहे.
1975 ते 1977 हा आणीबाणीचा काळ होता. हम्म. 75ला मी 11वीची SSCच्या शेवटची SSC द्यायची, तिच्या मी परीक्षा दिली. मोठे बंधू 3 वर्षापूर्वी 11वी पास झालेले होते आणि त्यांनी मुंबईला मुद्रण कलेचा प्रशिक्षण घेतलं होतं आणि चेन्नई रोडच्या प्रेसमध्ये ते प्रशिक्षण घेत होते. ते करत असताना ते आवती सांभाळायचे. अच्छा. हा, पण आवती साप्ताहिकावरती एका साप्ताहिकाच्या याच्यावरती 2 जणांची कुटुंब चालणार नाहीत हे गणित माहिती असल्या कारणाने मी मुंबईला मुद्रणामध्ये काम करत होतो. वेगवेगळ्या ठिकाणी मी काम केलं. बरोबर. योगेश जी आहुती करत असताना सकाळ, नवशक्ती अशा वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये काम करायचे. सकाळमध्ये ते कल्याण ते बदलापूर हा मोठा त्या परिघी होता आणि सकाळ करता करता ते आहुती सुद्धा करायचे. ते करत असताना बाळासाहेब ठाकरेंनी सामना सुरू केला. आता तेव्हा वृत्तपत्राची जेव्हा जाहिरात निघाली तेव्हा संपादक आणि पेपरचं नाव त्यांनी जाहीर नव्हतं केलं की एका वर्तमानपत्रासाठी वार्ताहर उपसंपादक नेमणे आहे. तर ते जाहिरात बघून योगेशजींनी मला विचारलं की अशी मुंबईला संधी आहे तर प्रयत्न करू का? म्हटलं अवश्य कर. मग आहुती म्हटलं तू मुंबईला जाता तर मी उद्यापासून आहुती करेन. आहुती बंद पाडायचं नाही. वडिलांची जी तळमळ आहे ती आपण शेवटपर्यंत जेवढी करता येईल तेवढी जास्तीत जास्त यशस्वीपणे करायची. बाळासाहेबांनी मुलाखत घेतली आणि योगेशची उपसंपादकपदी सामन्याच्या नियुक्ती केली आणि ती नियुक्ती केल्यानंतर तेव्हापासून म्हणजे त्याच्या आधीपासून आम्ही घरात म्हणजे आणीबाणीमध्ये सुद्धा अंबरनाथमध्ये काम करताना आमचा स्वतःचा प्रेस होता आणि ते त्या प्रेसमध्ये आम्ही आणीबाणी विरोधी हँडबिल छापायचो आणि ते पूर्ण मुंबई परिसरात वितरित करायचो. म्हणजे एकीकडे सरकार विरोधी काम भूमिगत काम करायचं आणि आहुतीमधनं इंदिरा गांधींचं 20 करणे कार्यक्रमाचा उदो करायचा. अशी दोन्ही भाग आम्ही त्या आहुतीमध्ये करायचो. कारण तेव्हा आम्ही 2 वर्ष पूर्ण आम्ही संपूर्ण कुटुंब आणीबाणीच्या याच्यात घरातच काम करतो. त्याच्यामुळे घरात वर्तमानपत्राची 1966 पासून सुरू झाल्यापासून जी परंपरा होती तो अनुभव होतात. त्याचा योगेशजी तिकडे लागल्यानंतर पूर्ण वेळ मी आहुती बघायला. मग 92 साली वडिलांनी माझी थेट संपादक पदीत नियुक्ती केली आणि मग आतापर्यंत वाटतं सगळ्यांना माहितीच आहे. अच्छा. नाही पण आता ही एवढी वर्ष एखादं वर्तमानपत्र चालवणं, आहुती म्हटलं की समिधा आली, त्याच्यामध्ये अनेक त्याग तुम्ही केले असतील. काय काय आव्हानं झेलावी लागली या त्रिवेदी परिवाराला या 6 दशकांमध्ये? आव्हानं तर प्रचंड झाली. म्हणजे आंदोलनाचाच भाग असल्यामुळे 75ला म्हणजे आणीबाणीमध्ये सरकार विरोधी काम करायची कुणकुण मुंबईला लागली. तिकडनं पोलिसांची विशेष टीम आली ती पाहणी करण्यासाठी. पण सुदैवाने आहुतीचे हितचिंतक आमच्या बरोबर असल्या कारणाने प्रभाकर नलावडे त्यावेळेस नगराध्यक्ष होते आणि त्यांना ती बातमी लागली की मुंबईहून स्क्वॉड आलाय आणि ते छापा घालणार आहेत आणि त्याच्यात पकडणार आहेत. तर तेव्हा मी, आई, वडील आम्ही घरी होतो. योगेशजी बाहेर गेलेले होते आणि तो स्क्वॉड आला. पण ते यायच्या आधी आम्हाला माहिती प्रभाकर नलावडेने आम्हाला सावध केलं की तुम्ही काय असेल ते करा. मग ताबडतोब, कारण तेव्हा खेळजुळणी होती आणि आमचा शिवमंदिर मोठा प्लेस होता. म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये पहिल्या 5 मध्ये अंबरनाथ आपला मनोरम मुद्रण होतं की त्याच्यात एवढी यंत्रणा होती. म्हणजे आहुतीची सर्व पानं होऊन सुद्धा आम्ही हँडबिल छापायचो, इतर कामही. तर ते अगदी अल्पावधीमध्ये तो सगळा पुरावा नष्ट करण्यात ती आली आणि ती करू शकलो. एकच शेवटचं एक पान तो मशीनमध्ये टाकायचा होता, ते चुकून राहिलं होतं, ते लक्षात आलं आणि ते मग तसंच्या तसं आम्ही तो विहिरीत टाकला. प्लेटच संपूर्ण संपूर्ण पान विहिरीत टाकलं. बाकी सगळे पुरावे नष्ट केले. ते आले, त्यांनी सगळं बघितलं. सुदैव म्हणा दुर्दैव म्हणा, तेव्हा आम्ही जर सापडलो असतो तर आम्ही सगळ्याच्या सगळ्यात तेव्हा तुरुंगात गेलो असतो. म्हणजे संघर्ष तर आहेच, आव्हान तर आहेच सगळे. त्याच्यानंतर काही आंदोलनामध्ये भाग घेतला म्हणून सुद्धा आमच्यावरती हे झाले. मोठ्या भावांना काय म्हणतात त्याला पळवून नेण्याचा प्रकार झाला. नंतर आम्ही मुंबईला एकदा पत्रकारितेच्या कामासाठी जाताना लोकलमध्ये पत्ते खेळणाऱ्याने आम्हाला मारहाण केली होती. सगळे प्रकार झाले. म्हणजे आम्ही जेव्हा प्रकाशनगर इकडे वस्ती झाली तेव्हा नकुल पाटील राज्यात मंत्री होते. आम्ही नकुल पाटलांना सांगितलं की शासनाची योजना आहे इंदिरा आवास योजना, त्या लोकांना घरं द्या आणि पुढच्या हे करण्यापेक्षा आपण शिवमंदिर परिसर सुशोभित करूया. बरोबर. मग तेव्हा सुद्धा ते अर्धवट माहिती मिळाल्याने झोपडपट्टीचे जे नेते होते त्यांनी दिशाभूल केली आणि त्यांनी आम्हाला धमकी दिली की आम्ही
मोर्चा घेऊन येतो. पण वडिलांचा आणि आमचं सगळ्यांचं आंदोलनातलाच भाग असल्यामुळे आम्ही सरळ त्यांना विचारलं की तुम्ही मोर्चा आणणार तर तुमची माणसं किती असतील? म्हणजे का तुम्ही काय करणार? म्हटलं काय ना, जास्ती असलं तर आम्ही फक्त पाणी देऊ, कमी असलं तर आम्ही चहा पाणी देऊ, आम्ही स्वागत करू. कारण आमची भूमिका काय आहे, बरोबर. आम्ही तर लोकांच्या विरोधात नव्हतो. शिवमंदिर परिसर जो चांगला व्हावा, ज्याच्यात केंद्र सरकारकडनं राज्य सरकारकडनं निधी येतो, जर ते शिवमंदिर पर्यटन स्थळ झालं तर तिथला विभाग सुधारला जाईल आणि त्याच्यामुळे अंबरनाथला रोजगार वाढेल. बरोबर. प्रत्येक क्षेत्रातला रोजगार त्याच्यामुळे वाढणार आहे, ही भूमिका होती. आणि शिवमंदिर आज जागतिक पातळीवरती एवढं जुनं मंदिर, म्हणजे प्रत्येक अभ्यासकाने त्याच्यात म्हटलेलं अभ्यास केलेला आहे ही नोंद आहे, पण अशी वास्तू दुसरीकडे उपलब्ध नाही जी अंबरनाथची आहे. वर्तमानपत्र चालवण्यासाठी आर्थिक गणित कशी काय जुळवली? आर्थिक गणित शासनमान्य यादीवर आल्यानंतर शासनाच्या जाहिरातीपूर्वी प्रत्येक विभागाचे आहेत. मग सार्वजनिक बांधकाम असेल, महाराष्ट्र औद्योगिक विकास क्षेत्र असेल, नंतर MSCB असेल, मग सगळ्या खात्याच्या जाहिराती पूर्वी यायच्या. हल्ली सगळ्या जाहिराती बंद झालेल्या आहेत. हो हो हो. आता फक्त समाजातून जे मिळतं तेच, आणि ज्या ठराविक शासनाच्या जाहिराती. आता शासनाने गेल्या 4 वर्षापासून आणखीन एक केलं की जे बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी एक कटाक्षाने टाकलं होतं की जी जाहिरात दैनिकाला जाईल ती ती साप्ताहिकाला गेली पाहिजे. कारण खेडोपाड्यातली साप्ताहिक हीच शासनाची भूमिका मांडत असते आणि ती जगली पाहिजे. तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम ही साप्ताहिक करत असतात, स्थानिक वृत्तपत्र करत असतात, म्हणून ती जगली पाहिजेत. म्हणून तो अंतुलाने तो निर्णय घेतला होता. दुर्दैवाने आता 4 वर्षापूर्वी आपले पहिले ठाणे जिल्ह्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी तो निर्णय त्याच्यामध्ये थोडा बदल केला आणि दैनिकांना मोठ्या जाहिराती, साप्ताहिकांना जाहिराती नाही. त्याच्यामुळे ती थोडी आर्थिक परिस्थिती होतेच. दैनिकासाठी सुद्धा बरेच जणांनी आग्रह केला होता, पण साप्ताहिक दैनिक प्रकाशित करायला अडचण नाही, आपल्याकडे बातम्यांचा ओघ भरपूर आहे. गिरीजी, तुम्ही बघितलंय की खिळ्यांची प्रिंटिंग प्रेस पाहिली, तुम्ही ईमेलची पत्रकारिता पाहिली, हाताने लिहिणारी पत्रकारिता पाहिलेली आहे, आता इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पत्रकारिता ही तुम्ही जवळून पाहताय. तुम्ही काळाबरोबर अपडेट झालात का? की आणि आजच्या या 4ही प्रवाहांमध्ये मुद्रण पत्रकारितेचं अस्तित्व तुम्हाला कुठे दिसतं? मुद्रण पत्रकारिता ही कालाबाधित आहे, ती सत्यच आहे, ती त्याला मरण नाही, ती चिरंजीव आहे. कारण आजही लोकांचा जेवढा वृत्तपत्रांवरती विश्वास आहे तेवढा इतर माध्यमांवरती कमी आहे. कारण आता जे तुम्ही म्हणता AI तंत्रज्ञानामध्ये अफवा आणि खोट्या बातम्या जास्ती प्रसिद्ध होण्याची शक्यता असते. कारण काही जणांमध्ये मी काहीतरी वेगळं करतोय ही दाखवण्याची, किंवा ब्रेकिंग न्यूज. आता ब्रेकिंग न्यूज मध्ये नक्की ब्रेकिंग म्हणजे काय हा सुद्धा प्रश्न पडायला लागलाय. पण या दरम्यान होता कसं, आम्ही स्थित्यंतर सगळे बघितले आणि सुदैवाने मी साप्ताहिक चालवताना दैनिकाचा सुद्धा प्रतिनिधित्व आणि अंबरनाथमध्ये जे आपण आता जे म्हणतो ना तसं अंबर दर्पण म्हणून पहिलं आम्ही व्हिडिओ साप्ताहिक चालवतो. ओके. सदान संदीप खोपकर, प्रवीण वैद्य आणि गिरीश आम्ही तिघांनी म्हणून ते चालवलं. दर आठवड्याला फक्त शनिवारी आम्ही ते अर्धा तासाचं बुलेटिन करायचो. ओके. आणि रविवारी ते पुन्हा प्रक्षेपित करायचो. ते पहिला मी केलं, म्हणजे त्याच्यात उड्डाणपुलाचा प्रश्न, असे काही प्रश्न आम्ही त्याच्यातही घेतले होते. पण जी माध्यमं आहेत, प्रत्येक माध्यम त्या काळानुसार ती योग्यच आहेत. त्या प्रत्येक माध्यमाचा वापर आपण समाज हितासाठी किती चांगल्या पद्धतीने करू शकतो त्याच्यावर अवलंबून आणि अजूनही चांगल्या पद्धतीने होतो. मला एक सांगावं असं वाटतं की आज इतक्या वर्षाचा अनुभव आल्यानंतर आपण आत्ता सुद्धा निवडणुका झाल्या, आम्ही 77ची निवडणूक बघितली, त्याच्यात आम्ही तर प्रचंड काम केलेलं आहे. 1977ची निवडणूक ते 2026ची निवडणूक मतदारांनी एक दाखवून दिलेलं आहे. कोणीही मतदारांना तुम्ही गृहीत धरू नका, मतदार जागरूक आहे आणि तो राजाच आहे. नाही, अंबरनाथच्या राजकारणाला एक रक्तरंजित, एक गुन्हेगारीची पार्श्वभूमी पण आहे. आहुतीने ते किती टिकली? आहुती आहे म्हटलं तर टिपावीच लागेल. पण मला तेच सांगतोय की आज अंबरनाथची लोकसंख्या जी आहे त्याच्यात सामाजिक काम करणारी माणसं आणि राजकारणात काम करणारी माणसं ही सगळी जर बघितली तर 90% चांगली आहेत, सकारात्मक विचाराची आहेत, विधायक वृत्तीची आहेत, झोकून देऊन काम करणारे. फक्त दुर्दैव एवढं आहे की ती 90% एकत्र येत नाहीत. त्याच्यामुळे जी नकारात्मक काम करणारी आहेत
आज म्हणजे वसंतराव त्रिवेदी असतील, धर्मेंद्र आनंदी असतील, त्यांचं म्हणणं होतं की आपण चांगल्या लोकांनी राजकारणात द्यावा. प्रत्येक चांगल्या माणसाला जर विचारलं, हुशार माणसाला विचारलं, ज्याच्याकडे खरंच काहीतरी करण्याची राजकारण माझं काम नाही. म्हणजे तेव्हा दिघेसर म्हणायचं ना की ज्यांनी खरं राजकारणात यायला पाहिजे ते राजकारणात येत नसल्यामुळे चुकीची जे माणसं आहेत. तुरुंगात पाहिजेत ते गादीवरती आहेत, असं त्यावेळेस ते एक स्टेटमेंट आनंद दिघेने केलं होतं. म्हणजे जेव्हा त्यांनी ठाण्याचा भ्रष्टाचार आनंद दिघेने बाहेर काढला त्यावेळेस त्यांचं एक वाक्य होतं की जी माणसं तुरुंगात पाहिजेत ती आज सत्तेत आहे. आहुतीच्या माध्यमातून तुम्ही धुरा हातात घेतल्यानंतर कोणती ठळक अशी वृत्तांकन करता आली किंवा लोकजागृती या वर्तमानपत्राच्या माध्यमातून करता आली की जी अंबरनाथच्या परिवर्तनात भर टाकणारी होती? अंबरनाथच्या परिवर्तनात भर टाकणारी पण आहेत, जिल्हा स्तरावरची पण आहेत, राज्य स्तरावरची पण आहेत. आता एक सगळ्यात आता तुम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं जे वार्ता आपण करतोय त्याचा मुख्य गाभा जो आहे ज्याला आपण नेटवर्क म्हणतो, त्या नेटवर्ककडे कोणीही लक्ष देत नाही. जे आम्ही गेल्या 25 वर्षापासून आहुतीला लावून धरलंय की संपूर्ण देशामध्ये मोबाईलचं एक राज्य एक सर्कल आहे. केवळ मुंबई आणि महाराष्ट्र स्वतंत्र आहे. त्यांनी मुंबई वेगळं केलंय आणि गोवा महाराष्ट्रामध्ये जोडलंय. म्हणजे तुम्ही बाकी कुठल्याही कंपन्यांचं कार्ड घेतल्यानंतर मग महाराष्ट्र आणि गोवा मिळतं, मुंबई आणि महाराष्ट्र नाही मिळत. त्याचं कारण आहे की ह्या सगळ्या मोबाईल कंपन्यांचा धंदा हा मुंबईवरती आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे आणि संपूर्ण देशातलं नाही तर जगातले प्रमुख उद्योगाचं मूळ हे मुंबईमध्ये आहे. त्याच्यामुळे ते मुंबई एकत्र करत नाहीत. ते जर एकत्र केलं तर त्यांचा धंदा डबघायला जातो. पण त्यामुळे सर्वसामान्य लोकांपासून सगळ्यांनाच तुम्ही एक सर्कल बघा, अंबरनाथ कल्याण तिकडे पनवेल नवी मुंबईच्या दरम्यान, तिकडे वसई आणि मुंबई इकडे भिवंडीच्या दरम्यान हा जो सर्कल आहे जो मुंबई आणि महाराष्ट्र वेगळा करतो, बरोबर, ते सर्कल क्रॉस करताना ह्या सर्कलमधून त्या सर्कलमध्ये जाताना तुमचं नेटवर्क तुटतं. तुम्हाला नाही नेटवर्क मिळत तेवढं. कुठल्याही कंपन्या आता किती जरी बड्या मारत असल्या मूळ नेटवर्क पाहिजे. आज तुम्ही अंबानाच्या टपाल कार्यालयात गेला तर तुम्हाला नेटवर्क नाही मिळत. सगळं ऑनलाईन होतं ना. मेन ह्याच्यावर कोणी लक्ष घालत नाही, त्याचा पाठपुरा आहुती करते. अंबरनाथ मध्ये बघतो की कुठलाही कार्यक्रम असेल, कुठली सभा असेल, कुठली पत्रकार परिषद असेल, पत्रकारांची तिथे झुंबड असते, पण गिरीश त्रिवेदी मात्र लांबून आजही गळ्यात शबनमची ती झोळी अडकवून निरीक्षण करत असतो, वृत्तांकन करत असतो, अवलोकन करत असतो. नेमकी पत्रकारितेची ही पद्धत आज काही तुमची? नाही, याच्यात तुमचा तो शब्द जरी बरोबर असला तरी त्याला माझा आक्षेप आहे. कारण शेवटी प्रत्येकाला आपलं अस्तित्व टिकवायचंय, प्रत्येकाला काहीतरी वेगळं खेचायचंय. त्याच्यामुळे ते सगळे शेवटी इलेक्ट्रॉनिक माध्यमाला पुढेच जाणार. त्यांना जावंच लागेल. प्रत्येकाचा प्रश्न वेगळा असतो, प्रत्येकाचा विचार वेगळा आहे, त्याला मांडायचं वेगळं आहे. त्याच्यामुळे त्याला ते जायचंय आणि सगळ्यांच्या आधी मी देतो ही अहमहमिका लागलेली आहे आणि ती त्या काळानुसार ती बरोबर आहे, चुकीची नाहीये. पण ह्या याच्यात सुद्धा काहीतरी करण्याच्या याच्यात ब्रेकिंग जी म्हणतोय ती न्यूज ब्रेकिंग हव्यासापोटी कधी कधी तीच ब्रेक होते. आपण ती ब्रेक न होता आल्यानंतर आपल्याला त्याच्यातलं मेन गाभा काय, मूळ विषय त्याच्यातनं जाऊ नये, ही जी वडिलांनी धरून शिकवलेलं आहे समतोल राखला पाहिजे. तो समतोल राखलाच पाहिजे आणि तो राखतायत. आजची पत्रकारिता सुद्धा मी अंबरनाथच्या पत्रकारितेच्या बाबतीत बऱ्यापैकी समाधानी की आज अंबरनाथमध्ये चांगलं लिखाण करणारे पत्रकार आजही आहेत. मग जाता जाता पुढच्या पिढीने किंवा आहुतीची ही ठिणगी अशी धगधगत राहणार आहे का? हा जो यज्ञ आहे हा असा धगधगत राहणार आहे का? या परिवारातनं कोणी पुढे येणार आहे किंवा नवीन पिढीने, नवीन पत्रकारितेने कशा पद्धतीने हा वणवा असाच पेटत ठेवला पाहिजे? हा वणवा समाजहिताचा आहे, तो पेटतच राहणार. आमच्या वैयक्तिक त्रिवेदी कुटुंबापैकी पुढे कोणी येईल की नाही ही शक्यता जरी कमी असली तरी अशा विचाराचे पत्रकार आजही समाजामध्ये काम करणारे आहेत आणि ते काम करत राहतील हा विश्वास आहे. मी एक उदाहरण देतो. अंबरनाथमध्ये काही वर्षापूर्वी एका राजकारणी व्यक्तीने साप्ताहिक सुरू केलं होतं आणि त्या साप्ताहिकाच्या उद्घाटनाच्या 5 दिवस आधी अंबरनाथमधले काही जण मला भेटले की आता एक साप्ताहिक आणखीन सुरू होते. त्याच्या आधी बरीच सुरू झाले, दैनिक आहे, साप्ताहिक आहे.
तर त्याने मुद्दाम मला डिवा तुला म्हणा किंवा काही सांगितलं. अर्धा त्याचा हेतू चांगला होता की आता आणखीन एक सप्ताहानंतर तुमच्या पोटावर पाहिजे, अच्छा. एक शत्रू तुम्हाला निर्माण झाला. तर मी म्हटलं तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर मी आज नाही देत, कारण त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी करणार आहे. अच्छा अच्छा. त्या साप्ताहिकाच्या प्रकाशनाचं सूत्रसंचालन मी करणार आहे आणि त्यावेळेला मी तुम्हाला ते उत्तर देईन. त्यावेळी त्यांना दिलेलं उत्तर असं होतं की आज अंबानाची लोकसंख्या किती आहे आणि आहुतीचा खप किती आहे. आहुती सर्वांपर्यंत पोहोचत नाही ना. आज सगळ्यांच्या समस्या मी आहुती म्हणून मांडू शकत नाही, इच्छा असेल तरी त्याला मर्यादा आहे, त्याला अनेक हात हवेत. अनेक हात हवेत. आज अशा अंबानामध्ये साप्ताहिकाने सुदैवाने आता या अशा माध्यमातून आपण घरोघरी पोहोचू शकतो. कमी वेळामध्ये जास्ती प्रभावीपणे आपण पोहोचू शकतो. त्याचा वापर आपण सकारात्मक दृष्टीने केल्यानंतर निश्चितच होतो. हे आपण अंबानामध्ये बघितलेलं आहे, अनुभव आलेला आहे. मग तो शिवमंदिर विभाग परिसर असेल, अंबाना तालुक्याचा प्रश्न असेल, सूर्योदय सोसायटीचा प्रश्न असेल, असे कितीतरी असंख्य समाजात प्रश्न आहेत. आज शिक्षकांचे प्रश्न आहेत ना, खरी मराठी शिक्षकांची काही कमी समस्या आहेत ना. आज रस्त्यावरती चालताना आज अंबरनाथमध्ये किती वर्ष मी सांगते की स्वच्छतागृह नाहीये, आहे ती तोडली. दुर्दैवाने ती स्वच्छतागृह अजून प्रशासन सुरू करू शकत नाहीये. आज मूळ तुम्ही चौकामध्ये गेल्यानंतर मग अंबरनाथ पूर्वेकडे असो पश्चिमेकडे, कारण रेल्वे स्टेशन हे मूळ आहे, त्याला अजून पर्याय नाही ना, कारण आपल्याला दळणवळण व्यवस्था दुसरी नाहीये. मग तिथे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना तो रस्ता चांगला पाहिजे. त्या रस्त्यावरती गेल्यानंतर जाता येताना आज मुंबईला प्रवास करून जाणं आणि येणं, लोक कामावर थकत नाहीत, पण जाण्याने महिलांसाठी गैरसोय सगळ्यांचीच महिलांची होती. आज अंबरनाथ रेल्वे स्थानकात जाताना अपंगांची व्यवस्था काय मला सांगा ना. आज सुद्धा एवढे पादचारी पूल बांधले जात आहेत. रेल्वे तिसरी आणि चौथी मार्गिका टाकते, पुलाचं काम सुरू आहे, पण त्या पुलाला जोडणारे एस्केलेटर पाहिजे ना. जेव्हा 2 एस्केलेटर टाकले तेव्हा सुरुवातीला आहुतीने त्याला विरोध केला होता की चुकीच्या जागी बांधले. कारण 1997 साली रेल्वेने प्रकाश परांत त्यांना पत्र दिलं होतं की हा पादचारी पूल एस्केलेटर जोडण्याच्या लायक नाही, त्याला छप्पर उभारता येणार नाही कारण तो कमकुवत आहे. मनमाडला तो नाकारलेला पूल अंबरनाथला बसवला होता त्यावेळेला 40 वर्षापूर्वी. मग असा कमकुवत पुलावरती तुम्ही एस्केलेटर पण जोडला आणि त्याला शेड केली आणि 11 महिन्याची दोन्ही तोलावं लागलं. आज 6 कोटी रुपये अंबरनाथच्या प्रवाशांचे गेले, त्याला विचारणार कोण? जाब त्याला जाब विचारायला पाहिजे ना. लोकप्रतिनिधीने त्या अधिकाऱ्यांना विचारायला पाहिजे त्यांच्या चुकीमुळे का आपण भूर्दंड का. आता सुद्धा तुम्ही बघाल तर तिसरी चौथी मार्गिकेचं काम चालू आहे, तोडफोड चालू आहे, नवीन उभारणी चालू आहे. मग तिथे तुम्ही अपंगांचा, ज्येष्ठ नागरिकांचा, महिलांचा विचार करणार नाही. आज बाकीच्या ठिकाणी एस्केलेटर होत आहेत, लिफ्ट होत आहेत, आणि अंबरनाथमध्ये का नाही होत? खरी गोष्ट. अंबरनाथच्या गाड्या का नाही वाढत? गाड्या वाढत नाही, गाड्यांचे डबे वाढत नाही, प्रवाशांचे हाल आहेत, प्रवाशांचे सगळ्यांचे हाल आहेत. ह्या समस्या भरपूर आहेत. तुम्ही उघडे डोळे ठेवून बघितल्यानंतर तुम्हाला कळतात. बाळासाहेब ठाकरे तेच सांगायचे, बाबासाहेब पुरंदरे तेच सांगायचे, आमचे बाबासाहेब आंबेडकर त्याच्यासाठी त्यांनी आयुष्य वेचलं, सिंधुताई सकपाळांनी सगळं आयुष्य वेचलं. मग आपण का नाही ते करू शकत? आणि करतायत अंबरनाथचे पत्रकार. जाता जाता एवढंच विचारतो की सध्या जसं जाहिराती गोठवल्याच सरकारने, दुसरीकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मोठ्या प्रमाणात गळचेपी चालली. निश्चित त्याच्यामध्ये आहुती किती मोकळा श्वास घेते? आहुतीचा श्वास हा सर्वसामान्य नागरिक आहे. आज प्रत्येक जण, मी गेल्या 20 वर्षापासून आहुतीची वार्षिक वर्गणी घेणं बंद केलंय. अच्छा. त्याचं कारण माझ्या वर्तमानपत्राची वार्षिक वर्गणी छापलेलीच नाहीये. मी पोस्टाचा माझ्याकडे सवलतीचा परवाना होता, तो सुद्धा मी 15 वर्षापूर्वी बंद करून टाकलाय. का तर मी जर तुमच्याकडनं 100 रुपये वर्षाचे घेतले तर तुम्हाला वर्षाला 52 अंक देणं मला बंधनकारक आहे. पण मी आता माझ्याकडे माणसं मी ठेवू शकत नाही, कारण पगार देऊ शकत नाही. आजच्या जमान्यामध्ये एका माणसाला ठेवणं तर त्याला निदान 15-20 हजार रुपये पगार देणं भाग आहे. त्याचा एक संसार, कुटुंब चालायचं. आपलं कुटुंब चालवताना आपल्याला त्रास होतोय तर आपण दुसऱ्यांना ठेवू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तरी पण अंबरनाथचे जे जागरूक वाचक आहेत, मग अंबरनाथचे असतील, मुंबईचे असतील, बाहेरगावचे असतील, पूर्ण फुलाची पाकळी देतात आणि त्या पाकळीवरती आहुती चालू आहे आणि तो चालू राहणार. आहुतीचा हा श्वास असाच मला वाटतं की आता हा 60वा आहे, 100वा वर्धापन दिन देखील असावा आणि आम्ही त्याचे साक्षीदार, भागीदार असावेत अशी आणि अपेक्षा आहे. माझी हीच विनंती आहे की आहुती हे एकच वर्तमानपत्र नाही, अशी ही सगळी माध्यमे हे आहुतीचे श्वास आहेत. त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे. मगाचा तो विषय तोच राहिला की
अंबालची लोकसंख्या किती, त्याच्यात अंबाल आहुती एक आहे. हे सगळे जेव्हा माध्यम एकत्र येतील तेव्हा अंबालची समस्या सुटतील. आणि मला अभिमान एवढाच आहे की आज बदलापूर असेल, उल्हासनगर असेल, अन्य शहरांमधील पत्रकारिता बघितली तर अंबालाची पत्रकारिता सकस आहे. आणि त्याचं म्हणजे राजकारणी किसन कोथरे असतील किंवा खासदार श्रीकांत शिंदे असतील, यांनी वारंवार कौतुक केलं. तहसीलदार सुद्धा असतील, हे सुद्धा जाहीरपणे सांगतात की अंबालाचे पत्रकार हे समाज, अंबालाचे नागरिक प्रथम आहेत. त्याआधी आम्हाला कल्पना देतात हा प्रश्न आहे, सुटला नाही तर नक्की सुटतात. हीच आहुतीची परंपरा आहे आणि हेच चालू राहील हा विश्वास आहे. खर तर आजच्या काळात जिथे सरकार आणि समाज पत्रकारितेकडे थोडीशी पाठ फिरवत आहेत, तिथे देखील स्वतःच्या इच्छाशक्तीवर आणि जे हितचिंतक, जे वाचक, जे जाहिरातदार आहुतीच्या पाठीशी उभे आहेत त्यांच्या भरोशावर 60 वर्षापर्यंतची मजल दर मजल करत इथपर्यंत हे वर्तमानपत्र पोहोचलंय. गिरीशजींनी आशावाद व्यक्त केला की अशाच अनेक धडपडणाऱ्या वर्तमानपत्रांच्या पाठीशी इथल्या वाचकांनी, इथल्या समाजाने, इथल्या सरकारने उभं राहणं ही खरं तर काळाची गरज आहे. तरच समाज परिवर्तनाचं हे खरं अस्त्र, त्याला ही अशी धार येत राहील. अन्यथा पुन्हा एकदा अराजकतेचं प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुन्हा एकदा ह्या आपण जो आता विषय छेडला तो चांगला विषय आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मी त्यांना जाहीर पत्र लिहिलं होतं. कारण पत्रकार असल्याने अनेक संघटनांमध्ये आम्ही तिघही कार्यरत असल्यामुळे आलेला एक अनुभव आहे की पत्रकार संघाने किंवा एखाद्या वर्तमानपत्राने कार्यक्रम आयोजित केला की त्याच्यात राजकारणी हवेत प्रमुख पाहुणे म्हणून येतात, सत्कार स्वीकारतात आणि ते पत्रकारांना 2 शब्द ऐकवतात. ही सर माझ्या मनात होती. तेव्हा मी 2002 साली जाहीर पत्र लिहिलं होतं की असा सल्ला देणाऱ्या, मग तो कुठलाही असो, कुठल्याही पक्षाचा असो, राजकारणी असो किंवा शासकीय अधिकारी असो, त्यांनी अंतर्मुख विचार करावा की आपण सल्ला देताना आज समाजामध्ये जे असे चांगले पत्रकार आहेत त्यांना आपण किती पाठिंबा दिलाय, त्यांच्या आपण किती पाठीशी आहोत, त्याचाही विचार करावा. तो जर विचार केला तर चांगले पत्रकार आहेत ते पुढे झेपावतील आणि समाज आणखी चांगला राहील. खरी गोष्ट आहे. याच आशावादावर आपण या ठिकाणी पुन्हा एकदा आहुतीला खूप खूप शुभेच्छा देत आहोत. तुमचा हा प्रवास असाच पुढे याच निर्भयतेने, याच ऊर्जेने चालत राहू, हीच आपल्याला कामना आहे. धन्यवाद. तुम्ही आम्ही न करता या आपण सर्व एकत्र राहूया. धन्यवाद.